कोकणात 2 दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल मंदावल्याने मुंबईकरांना अजूनही मान्सूनची वाट पाहावी लागते। मुंबई आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी रात्री तुरळक पावसाच्या सरी पडल्या असल्या तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे। नैनोक वादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झालाय, तर मुंबईच्या समुद्रात आज 1:17 हाय टाईड असणार आहे। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळतील। 18 जूनपर्यंत हाय टाईड असणार आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊया मुंबईच्या वरळी समुद्र किनाऱ्यावर, जिथे आमचे प्रतिनिधी आहे कृष्णात पाटील। कृष्णात, आपण बघतोय चिंब भिजवून टाकणारा पाऊस कधी पडतो असं मुंबईकरांना झालेलं आहे, मात्र पावसाने मात्र कुठेतरी मंदावलेला आहे पाऊस। काय सांगते हवामान खातं? आणि आज महत्त्वाची म्हणजे पुन्हा हायटाईडची वेळ 1:17 काय काळजी घ्यायला पाहिजे मुंबईकरांनी? काय सांगशीलच एकूण परिस्थितीविषयी? जवळपास जूनचा निम्मा महिना संपत आलेला आहे, तरी देखील मान्सूननं आपलं दर्शन मुंबईकरांना दाखवलेलं नाही। त्यामुळं एकंदरीतच मुंबईकरांना उत्सुकता आहे ती मोठा जो मुसळधार पावसाची अपेक्षा असते, परंतु आतापर्यंत मुसळधार पाऊसच आलेला नाही। केवळ तुरळक सरी पावसाच्या तुरळक सरी कोसळताना दिसत आहेत, त्या पण उपनगरामध्ये। परंतु जो नानोक वादळ जे आहे त्याचा परिणाम या संपूर्ण हवामानावर आणि एकूणच मान्सून मंदावण्यावर होत असल्याचं दिसून येतो। आणि परिणामी जो नानोक वादळाच्या परिणामामुळे समुद्रात देखील हायटाईडच्या ज्या लाटा येत आहेत त्याचा 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्या होत्या। परवा दिवशी तर दादरच्या शिवाजी पार्कमध्ये देखील पाणी आलं होतं। परंतु आज 1:17 जे हायटाईड असणार आहे ती 4.76 मीटरची असणार आहे। आणि संपूर्णतः काळजी मुंबई महापालिका प्रशासनानं घेतलेली आहे। समुद्रकिनारी कुणीही जाऊ नये, त्याचबरोबर समुद्राच्या पाण्यामध्ये उतरू नये असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आणि जागोजागी लाईफ गार्ड्स ठेवण्यात आले, त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज आहे। अगदी खरं आहे कृष्णात, मला तर वाटतं तुम्ही सध्या आत्ताचं वातावरण एन्जॉय करत असाल, मात्र पुन्हा हायटाईड आहे। क्षणाक्षणाचं तुम्ही रिपोर्टिंग करत असता, तुम्ही स्वतः देखील काळजी घ्या। ही माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी मुंबईहून आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।